तुमच्याही आयुष्यात असं होतं का? मेहनत तुम्ही खूप करता, पैसा पण येतो, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. अचानक खर्च होतो, कधी कर्ज, आजार आणि मग प्रश्न पडतो, लक्ष्मी घरात येते पण टिकत का नाही? गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या नकळत आपण रोज करतो आणि त्या चुका अष्टलक्ष्मीला घरातून दूर नेतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी कोणत्या सवयी आवश्यक आहेत आणि कोणत्या चुका लगेच थांबवल्या पाहिजेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या घरातही याच चुका होत असतील. आजकाल अनेक लोक एकच तक्रार करतात, मेहनत खूप करतो, पैसा पण येतो, पण हातात टिकतच नाही. महिन्याच्या सुरुवातीला खात्यात पैसे येतात आणि काही दिवसातच सगळं रिकामं होतं. कधी अचानक खर्च, कधी आजार, कधी कर्ज. जणू लक्ष्मी येते पण थांबत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरात नकळत काही अशा चुका होत असतात ज्यामुळे अष्टलक्ष्मी नाराज होतात. आणि जेव्हा लक्ष्मी नाराज होते तेव्हा घरात पैसे असूनही समाधान राहत नाही. पुराणांमध्ये सांगितले आहे की देवी लक्ष्मी फक्त स्वच्छ घरात नाही, तर ती शांतता, आदर, सकारात्मक ऊर्जा आणि योग्य सवयी असलेल्या घरात कायम वास्तव्य करते. पहिली चूक म्हणजे घरात सतत भांडणं आणि कटू सत्य. ज्या घरात रोज राग, ओरड आणि अपमान असतो तिथे लक्ष्मी जास्त काळ राहत नाही, कारण लक्ष्मीला शांती प्रिय असते. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी घर अंधारात ठेवणे. हिंदू धर्मानुसार सूर्यास्तानंतर घरात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण त्यावेळी लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करत असते. अंधार, घाण आणि नकारात्मक वातावरणात लक्ष्मी राहत नाही. तिसरी चूक म्हणजे पैशांचा अपमान. काही लोक पैसे फेकून देतात, नोटा चुरकाळून ठेवतात किंवा विनाकारण खर्च करतात. लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाहीत, ती समृद्धीची ऊर्जा आहे. जिथे पैशांचा आदर नाही तिथे संपत्ती टिकत नाही. तुम्ही कधी पाहिले आहे का, काही लोकांचं उत्पन्न कमी असतं पण त्यांच्या घरात नेहमी सुख आणि भरभराट असते, आणि काही लोक लाखो कमावूनही सतत तणावात असतात, कारण पैसा फक्त मेहनतीने येत नाही तर योग्य ऊर्जेमुळे टिकतो. अष्टलक्ष्मीच्या 8 रूपांमध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संततीलक्ष्मी अशा अनेक स्वरूपांचा समावेश होतो. याचा अर्थ फक्त पैसा नाही, तर आरोग्य, कुटुंब, अन्न, आनंद आणि यश हे सुद्धा लक्ष्मीचीच रूपं आहेत. घरात काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण करा. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा अस्ताव्यस्त ठेवू नका. घरातील महिलांना आदर करा, कारण स्त्रीमध्ये लक्ष्मीचा वास मानला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दान करण्याची सवय ठेवा, कारण जे हात इतरांना देतात त्या हातातच लक्ष्मी परत येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रात्री उशिरा झाडू मारणे, तुटलेली भांडी ठेवणे, खराब घड्याळ घरात ठेवणे या गोष्टी वास्तूनुसार नकारात्मक ऊर्जा वाढवतात असे मानले जाते. पण फक्त उपाय करून काही बदलणार नाही. त्यासाठी मनात कृतज्ञता आणि सकारात्मक विचार असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजपासून एक छोटासा नियम करा. घरात रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि मनापासून देवीचे आभार माना. विश्वास ठेवा, जर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा पैसा फक्त येत नाही तर टिकायलाही सुरुवात होते. तर मित्रांनो, या होत्या त्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्ष्मीला आपल्या घरात कायम ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच धार्मिक, रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.